मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक रथ तयार केला. हा रथ आगामी काही दिवसांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये फिरणार आहे. या रथाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं जाईल. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. राज्य निवडणूक आयोग मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत असते आणि यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा जो रथ आहे हा रस्त्यावर उतरवलेला आहे. हा जर आपण रथ बघितला तर ह्या रथाच्या अगदी वरच्या बाजूला एक पारदर्शी कारभार आहे याचं प्रतीक आहे. याचबरोबर अश्वाच्या पार्श्वभूमीवर किंवा अश्वाच्या वर जर आपण बघितलं तर त्याच्यावर आपल्याला राष्ट्रीय जे अशोक स्तंभावरील जे चिन्ह आहे ते दिसत आहे. मतदान केल्यानंतर ज्या बोटाला शाई लावली जाते त्या बोटावर महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा प्रतिकात्मक इमारती या बोटांवर साकारलेल्या आहेत. ही जी रथाची संकल्पना आहे हे जे स्कूल ऑफ आर्टचे सर विजय आणि त्यांचे काही विद्यार्थी करत आहेत. आपण त्यांच्याशी या संकल्पनेबाबत बातचीत करूया. मतदान करून एक स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना एक बळकटी तुम्ही देऊ शकता असं संकल्पनेमधून मांडलेलं आहे. जे आपण हात वगैरे दाखवलेले आहे तर त्याच्या हातावरती आधार घेऊन सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था नंतर समोर जो श्वेत अश्व दाखवला आहे सध्या निवडणूक आयोगाची जी घोडदौड चालू आहे तो दाखवलेला आणि त्यातला पारदर्शकपणा जे आयोगाचा पारदर्शकपणा आहे त्यातून स्वच्छ प्रशासन आहे ते सगळं दाखवण्याचं आणि एक गतीचं प्रतीक म्हणून आम्ही अशोक स्तंभातला 4 प्राण्यांपैकी घोडा हा प्रतीक म्हणून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने हा जो रथ आहे या रथाद्वारे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. आता निवडणुकीनंतरच किती मतदार मतदान करतात किंवा मतदानानंतरच किती मतदार मतदान करतात हे स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.